नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे। मुंबईतील वरळी डोम येथे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विजय मेळावा घेण्यात आला। यावेळी अधोरेखित झाला गुलाबी रंग आणि यावरून विधानसभा निवडणुकी कार्यक्रमामध्ये बॅनर्सवर जाहिराती आणि व्यासपीठावर गुलाबी रंगाचा अधिक वापर केल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं। आणि त्यावेळी अजित पवारांचं पिंक पॉलिटिक्स असं देखील वाक्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होतं। परंतु अजित पवारांची ती रणनीती त्यांना विजयाच्या दिशेने घेऊन गेली होती। अजित पवारांना विधानसभा निवडणुकीत पिंक पॉलिटिक्समुळे मिळालेल्या यशामुळे राजकारण आणि गुलाबी रंग यांचा संबंध जोडला जात आहे का? कारण आज ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात पुन्हा एकदा गुलाबी रंग पाहायला मिळाला। पाहायला गेलं तर हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द झाल्यामुळे मराठीचा विजयी मेळावा साजरा करण्यात आला। पण गुलाबी रंग आणि राजकारण यांचा संबंध काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे। कदाचित मराठी माणसाबद्दलचं प्रेम आणि आपुलकी दाखवण्यासाठी ठाकरे बंधूंनी त्या रंगाचा वापर आजच्या मेळ्यात केला असावा।